वाराणसीतील ऐतिहासिक वारसा तोडफोडीच्या निषेधार्थ लिंबागणेश येथे रास्ता रोको। उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील मणिकर्णिका घाटावरील ऐतिहासिक मूर्ती आणि शिवलिंगाच्या तोडफोडीचे पडसाद बीड जिल्ह्यात उमटले आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या सांस्कृतिक वारसा उद्ध्वस्त करण्याच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी मंगळवार दिनांक 27 जानेवारी रोजी लिंबागणेश येथे अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला। स्मशानघाट विकास प्रकल्पाच्या नावाखाली सुमारे 250 वर्षापूर्वीचा ऐतिहासिक संरचनाचे नुकसान करणे हा सांस्कृतिक वारशावर झालेला घाला असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषी अधिकारी व एजन्सीवर कठोर कारवाई करावी, नुकसान झालेल्या मूर्ती अहिल्यादेवी होळकर चॅरिटीज ट्रस्टच्या समन्वयाने पुनर्स्थापित कराव्यात। यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, रवींद्र निर्मळ, कृष्णा पितळे यांच्यासह ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। शांततेत पार पडलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। ज्या ठिकाणी अंत्यविधी केल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे, त्या घाटाचं मणिकर्णिका घाटाचं पुण्यश्लोक यांनी बांधकाम केलं होतं आणि सध्याच्या योगी सरकारनं तोच घाट विकास कामाच्या नावाखाली तोडण्याचं काम सुरू आहे। आणि याचा कारण की तो घाट जो आहे त्या घाटाची देखभाल यशवंतराव होळकर अध्यक्ष असलेल्या ट्रस्ट मार्फत करण्यात येते। मात्र तो घाट तोडताना त्या ट्रस्टला विचारलं नाही, होळकर घराण्यांना विचारलं नाही। त्यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, कारण की तोडलेलं बांधकाम हे केवळ बांधकाम नाही तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा आहे तो। त्यामुळे एकंदरीतच या शासनानं ज्या पद्धतीनं होळकर घराणा घरात न घेता, विश्वासात न घेता ज्याप्रमाणे हे बांधकाम तोडण्याचं काम केलेलं आहे, ज्याप्रमाणे प्रक्रिया अतिक्रमण झाली, आता स्वकीयांचे अतिक्रमण पाहण्याची वेळ आलेली आहे। याचा सर्व आम्ही मानणार मावळे तीव्र निषेध व्यक्त करत आहोत, कारण की या घाटाची मोडतोड केल्यानंतर अहिल्यामाता होळकर यांनी त्या ठिकाणच्या प्रतिमा ज्या उभ्या केल्या होत्या त्या प्रतिमा ढिगाऱ्याखाली सापडलेल्या आहेत। मला वाटतं एखादं जर पाहिलं तर ही विटंबना आहे। त्यामुळं आम्ही आजच्या माध्यमातून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि रास्ता रोको आंदोलन करत आहोत। मात्र भविष्य काळामध्ये, कारण की हा संताप जो आहे अहिल्यामाता होळकर यांच्या बांधकाम जे केलं आहे जीर्णोद्धार, त्याची मोडतोड करून समस्त अगदी उत्तर प्रदेशपासून तर मध्य प्रदेशपासून आणि मध्य प्रदेशपासून संपूर्ण भारतामध्ये, कारण की सांस्कृतिक पुनरुत्थानाचं काम अहिल्यामाता होळकर त्यांचं प्रतीक आहेत। त्यामुळे याविषयी संपूर्ण भारत देशामध्ये नाराजी आहे। त्यामुळं आमची अशी मागणी आहे की होळकर घराण्यानं ज्या सुचवलेल्या आहेत मागण्या, की मोडतोड कुणी केली, कुठल्या एजन्सी केली, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी। त्याचबरोबर ज्या पद्धतीनं प्रजासत्ताक दिन असताना नाशिकच्या पालकमंत्र्यांनी गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीनं, म्हणजे 26 जानेवारी नेमकं काय आणि 15 ऑगस्ट काय हे त्यांना माहित नाहीये। प्रजासत्ताक दिन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, मात्र त्यांनी जाणीवपूर्वक नाव टाळण्याचा प्रयत्न केला आहे। त्याच पद्धतीनं ज्याप्रमाणे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी राष्ट्रपिता यांना हरामखोर म्हटलं, म्हणजे एकंदरीत जर पाहिलं आपण तर महापुरुषांची बदनामी करणं किंवा महापुरुषांना नावं ठेवणं आणि त्याला सरकारनं प्रोत्साहन देणं ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे। त्यामुळं ज्या पद्धतीने आमचे मित्र म्हटले, येणारे जाणारे लोक आपलेच बांधव आहेत आणि त्यांना त्रास होऊ नये, त्यामुळे सध्या तर तुर्तास सर्वांच्या सहमतीनं आम्ही हा रास्ता रोको आंदोलन प्रशासनाला निवेदन देऊन मागे घेत आहोत।